नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे ना, तर तो कालचा आणि आजचा असा 2 दिवसांचा मी बनवलेला आहे. कारण आज संध्याकाळी हे सगळं काम करताना मला खूप उशीर झाला, त्यामुळे याचा व्हिडिओ रात्री मला पोस्ट करायला जमलं नाही, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर सुरुवातीला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर काल रात्री असे सगळे पॅचेस मी बनवून घेतले. खरं तर हे काल दुपारी बनवले होते, कारण दुपारी जवळपास 2-2:30 वाजता मी बनवायला बसले आणि त्यानंतर 4-4:30पर्यंत सगळे बनवून झाले. आणि जेवढा बनवायला वेळ लागला तेवढाच जास्त वेळ ते वाळायलासुद्धा लागतो. त्यामुळे अगदी संध्याकाळपर्यंत मी हे छानपैकी बाजूला ठेवून दिले होते. आणि त्यानंतर मग संध्याकाळी चहा वगैरे झाला. मग म्हटलं चला आता कट करूया. तर सगळे असे मी एक एक करून कट करायला घेतले. तर जेवढा वेळ बनवायला गेला, जेवढा वेळ हे सगळे पॅच वाळायला लागले, तेवढाच वेळ हे सगळे कट करायलासुद्धा लागला. कारण जवळपास थोडंसं जे मोठे कुंदन होते ना, तर त्याचे पॅचेस थोडे जाड होते, म्हणजे मी डबल लेअरमध्ये बनवले, त्यामुळे ते थोडेफार ओले होते आणि मग ते कट करायलासुद्धा तेवढाच वेळ लागला. म्हणून हळूहळू मी ते कट करत होते, कारण एवढ्या मेहनतीने बनवल्यानंतर एखाद तुटलं की मग ते पूर्णच पॅच खराब होऊन जातं, मग परत ते नव्याने बनवावं लागतं. म्हणून मग मी आधी जे छोटे छोटे आहे ते एक एक करून कट केले आणि त्यानंतर मोठे कट केले. तर बघा किती छान दिसतं आहे. आता असेच पॅचेस जर आपण बाजारामध्ये होलसेलमध्ये जरी घेतले तरी 100-150 रुपयापर्यंत आपल्याला एक 16 किंवा 20 पीसेस मिळतात. आता मी बऱ्याच वेळेस असे जे पीस आहेत तर ते बाजारातूनच घेतलेले. पण आता यावेळेस म्हटलं चला वेळ आहे तर घरीच बनवूया. आणि आधीसुद्धा मी बऱ्याच वेळेस जेव्हा केव्हा वूडचं किंवा मायक्रोमचं जे काही सामान बनवायचं आहे तर त्यावेळेस असंच घरीच सगळे पॅच वगैरे बनवत होते. पण आता बऱ्याच दिवसांपासून हे सगळं बंद झालं, त्यामुळे आता परत नव्याने जेव्हा स्वामींचे वस्त्र मी तयार करते किंवा स्वामींचे वस्त्र, टोपी किंवा पेशवाई हे सगळं जे बनवते तर त्यासाठी हे सगळे उपयोगात येतात. म्हणून मग वेळेवरती बनवायचं म्हटलं की ते आपण करणार कधी आणि ते वाळणार कधी, त्यानंतर मग आपण ते टोपला किंवा पेशवाईला लावणार कधी. म्हणून मग मी असे एकदाच बनवून घेतले. आणि काल रविवार होता, भरपूर वेळ होता, म्हणून काल दिवसभरामध्ये हे सगळे पॅच जे आहे ते बनवून घेतले आणि त्यानंतर मग संध्याकाळी हे सगळे कट करायला घेतले. आता मला जेवढं वाटलं होतं तेवढा त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे सगळे बनवायला आणि कट करायला लागलं. त्यामुळे मग म्हटलं चला आज हे करूनच घेऊया. तर काल सगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या आणि सगळ्या डिझाईनमध्ये हे पॅच जे आहे ते मी बनवून घेतले. आता याच्यामध्ये बघा हा स्काय ब्ल्यू कलर आहे, तर हा खूप सुंदर दिसतो आणि याच्यामध्ये एक वस्त्रसुद्धा माझ्याकडे आहे आणि भरपूर 1-2 वेगवेगळे सॅटिनमध्ये किंवा वेल्वेटमध्ये, कॉटनमध्ये भरपूर वस्त्र आहेत ज्याच्यावर मी हे वापरू शकते. म्हणून मग हे मी जरा जास्तच घेतले. आणि त्यासोबत ऑरेंज कलर, गोल्डन कलर हे तर आपण ऑल टाईम कोणत्याही फेट्याला किंवा वस्त्रावरती वापरू शकतो, म्हणून मग हे 2 मी घेतले. आणि त्यासोबत एक पर्पल कलरचं वस्त्र मी स्वामींसाठी बनवते, तर त्यासाठीसुद्धा मी हे घेतले. त्यामुळे मग हे एकदाच सगळे पॅच मी बनवून घेतले, जेणेकरून आता जेव्हा केव्हा मी स्वामींची टोपी किंवा वस्त्र वगैरे बनवेल तर त्यावेळेस मग मला हे वेळेवरती बनवायची गरज पडणार नाही. हे सगळे पॅच जे आहे ना, तर हे कलरच्या वस्त्रांसाठी म्हणून मी हे बनवून घेतले. आणि मध्ये ना हा ऑरेंज कलर खूप छान दिसतो बघा. आणखी एक गोल्डन कलर आहे, तो सुद्धा खूप छान दिसतो. पण ऑरेंज कलरमध्ये मी थोडे मोठे कुंदनसुद्धा घेतले, म्हणजे त्याचे मोठे पॅच आपल्याला बनवता येतात. तर ते मोठ्या पेशवाईसाठी किंवा टोपीसाठी कामात येतात. म्हणून मग हे 2 मी वेगवेगळे घेतले. तर हे दोन्ही मी बनवून घेतले. याच्यामध्ये सुद्धा अर्धे बनवून घेतले आणि अर्धे कुंदन मी तसेच ठेवले, कारण मग आता एवढेसुद्धा खूप झाले. हे संपल्यानंतर परत एकदा बनवल्या जातील, म्हणून मग तात्पुरते एवढेच मी बनवून घेतले. आणि हे बनवण्यात माझा अख्खा दिवस गेला, त्यामुळे मग एवढे आता पुरेसे आहे. तर हे सगळे एक 4-5 कलरमध्ये मी बनवले. याच्यामध्ये मला स्काय ब्ल्यू कलर जो आहे तो खूपच आवडला. तुम्हाला याच्यामध्ये कोणते कलर आवडले कमेंट करून मला नक्की सांगा.
चला आता हे तर सगळं तयार झालं होतं. त्यानंतर मग आता संध्याकाळपर्यंत सगळं वाळून छान नीट तयार होते. म्हणून म्हटलं आता चला हे पॅकेटमध्ये भरून घेऊया. तर आता हे जे मला वस्त्रांसाठी किंवा टोपीसाठी जे काही साहित्य लागतं ते मी असं छोट्या छोट्या बॉक्समध्ये भरून ठेवते. जशी बॉल चेन असेल किंवा मग मोत्यांच्या माळी असतील किंवा गन असतील, स्टोन असतील, हे सगळे मी वेगवेगळे एकेका पाऊचमध्ये ठेवते, जेणेकरून ते वेळेवरती मग मला घेता येतात. असं सगळं नियोजन असलं ना की मग सगळं जेव्हा केव्हा मी स्वामींचे वस्त्र बनवते त्यावेळेस मला फार काही वेळ लागत नाही, लगेच सगळे साहित्य वेळेवरती मिळतं. तर हे सगळं तर पॅक करून झालं. त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही निवांत बसलो आणि बसल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला बघा असं वातावरण आमच्या घरामध्ये असतं. सध्या मुलांना रामायण जे आहे तर ते सगळे एपिसोड मुलं अगदी स्कूलमधून आल्यानंतर 2-3 एपिसोड तर याचे बघतातच. त्यामुळे मग त्यांच्यासोबत मी सुद्धा बघते आणि हे सगळं झालेलं आहे. तरी मुलांना ते एपिसोड परत बघायचे आहे, त्यामुळे ते आवडीने बघतात आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत बघते. तर असं काहीचं वातावरण आमच्या घरामध्ये संध्याकाळचं असतं. संध्याकाळच्या वेळेला सुंदर असं रामायण आमच्या घरामध्ये चालू असतं आणि हिचं काहीतरी वेगळंच चालू असतं बघा. तर आता काल रात्री सगळे पॅच वगैरे माझे बनवून झाले होते. त्यानंतर आज मला 1-2 वस्त्र बनवायचे होते, तर त्यासाठी सुद्धा ते लागणार होते, म्हणून मी कालच ते बनवून घेते आणि इतरसुद्धा स्वामींच्या वस्त्रांसाठी ते वापरता येतील म्हणून जरा जास्तीचेच बनवले. तर आज एका ताईंची ऑर्डर होती, तर त्यासाठीचेच हे वस्त्र आहे. तर बऱ्याच ताई मला विचारतात की तुम्ही स्वामींचे वस्त्र कुठून घेता किंवा स्वामींचे वस्त्र कसे बनवतात. तर स्वामींचे वस्त्र मी म्हणजे देवघरामध्ये जे स्वामींसाठी वस्त्र असेल किंवा आसन असेल, स्वामींच्या पादुकांसाठी जे आसन असतील ते सगळे मी घरीच बनवते आणि आत्तापर्यंत मी कोणाला बनवून दिले नव्हते. पण आत्ता मी मागे एका व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर केलेलं की मी स्वामींच्या वस्त्रासाठी जेव्हा ऑर्डर घेतली होती तर ती मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमधून शेअर केली होती. आणि जर तुम्हाला कोणाला स्वामींसाठी वस्त्र हवे असतील, टोपी हवी असेल, कंथा टोपी, पेशवाई किंवा अशा प्रकारची साधी टोपी किंवा गजानन महाराजांसाठी वस्त्र, टोपी हा सगळा सेट हवा असेल किंवा गणपती बाप्पांसाठी टोपी हवी असेल तर हे सगळं तुम्हाला बनवून हे ज्या ताईंची ऑर्डर होती ना त्या ताईंना असा पेटाच हवा होता आणि त्यासोबतच स्वामींच्या 11 इंचाच्या मूर्तीसाठी सुद्धा त्यांना एक पेशवाई टोपी हवी होती. तर हे जे वस्त्र आणि टोपी आहे तर हे स्वामींच्या 5 इंचाच्या मूर्तीसाठी आहे आणि ही जी दुसरी आता तुम्हाला दिसणार आहे तर ही पेशवाई टोपी आहे स्वामींच्या 11 इंचाच्या मूर्तीसाठी. तर बघू शकता किती छान आणि सुंदर झालेली आहे. च्या बाजूने सुद्धा तुम्हाला फिनिशिंग एकदम व्यवस्थित आणि छानच दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक वस्त्रामध्ये, प्रत्येक टोपीमध्ये तुम्हाला क्वालिटी चांगलीच मिळणार आहे. तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये तुमची ऑर्डर कंप्लीट होते. त्यानंतर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तर आता बघा गुरुपौर्णिमा येणार आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बरेच असे नवीन वस्त्र, नवीन टोपी किंवा पेशवाई यामध्ये नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला सुद्धा पौर्णिमेनिमित्त स्वामींसाठी वस्त्र हवी असतील, टोप्या हव्या असतील किंवा प्रकारची पेशवाई हवी असेल तर मला नक्की मेसेज करा. इथे खाली तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा आणि स्वामींची मूर्ती किती इंचाची आहे त्यासोबतच स्वामींच्या मूर्तीचं माप तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला कुठल्या कलरमध्ये किंवा कुठल्या डिझाईनमध्ये स्वामींसाठी वस्त्र किंवा टोपी हवी आहे हे मला सांगायचं आहे. त्यानंतर तुमची ऑर्डर कंप्लीट केली जाईल आणि आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे. त्यानिमित्ताने लवकरात लवकर स्वामींसाठी छान छान असे वस्त्र तुम्ही ऑर्डर करू शकता. तर तुम्हाला जर गुरुपौर्णिमेच्या आधी हे वस्त्र हवे असतील ना तर आत्ता तुमच्याकडे तुम्ही हा जर व्हिडिओ आत्ता बघत असाल तर ह्यानंतर लगेच मेसेज करा. तुम्हाला स्वामींचे वस्त्र खूप छान प्रकारे शिवून मिळेल, प्रकारे तयार करून मिळेल.
तर बघा हे 5 इंचाच्या स्वामींसाठी वस्त्र आणि फेटा आहे. स्वामींना घातल्यानंतर काहीसा असा दिसणार आहे. किती सुंदर दिसतो हा कलर. हा मरून कलर आहे आणि तर हा कलर थोडा डार्क दिसतोय, पण एवढासुद्धा डार्क नाही आहे. आता हा व्हिडिओमध्ये थोडा वेगळा दिसतोय, पण खरंच खूप छान आणि सुंदर असं स्वामींचं वस्त्र हे तयार झालेलं आहे. आणि ज्या ताईंना हे देणार आहे ना, त्या ताईंना तर ते खूप आवडलेलं आहे. आणि तुम्हालासुद्धा जर स्वामींसाठी छान छान असे वस्त्र किंवा पेशवाई बनवून घ्यायची असेल किंवा कंथाटोपी बनवायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचं हे कलेक्शन कसं वाटलं हे सुद्धा मला नक्की सांगा. तर बघा आता ही एका ताईंची ऑर्डर होती, ती मला कंप्लीट करायची होती. ही तर करून झाली होती. त्यानंतर मग आज आहे सोमवार आणि सोमवारचं छान असं पूजन किंवा देवपूजा जी आहे तर ती मला करायची होती. पण आता पाऊस सुरू आहे आणि पावसामुळं बाहेर एवढं सगळं ओलं होतं, सगळं मध्ये आणि स्वच्छ करण्यामध्येच वेळ जातो. त्यामुळे मग पटापट सगळी बाहेरची झाडझूड मी करून घेतली आणि छान असं उंबरठा पूजन केलं. त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान आहे. सुंदर असं हे बाहेरचं वातावरण झालेलं होतं आणि हे बघण्यातच जवळपास भरपूर वेळ जातो आणि असं वातावरण झालं ना की बघतच राहावंसं वाटतं. पण कामंसुद्धा करावेच लागतात म्हणून. आणि मग इथे गॅलरीमध्ये बघा असं पाणी सगळं हे साचलेलं असतं, तर ते सगळं मी आधी स्वच्छ करून घेतलं, कारण मुलांची ये जा इथे चालू असते आणि ही जी फरशी आहे तर ती खूप प्लेन आहे, त्यामुळे मग मुलांचा पाय वगैरे सटकू शकतो. म्हणून मग आधीच मी सगळं स्वच्छ करून घेते आणि मुलं उठल्यानंतर धावत पडत निघतातच, त्यामुळे मग सगळंच आधी व्यवस्थित पुसून घ्यावं लागतं. तर हे प्रत्येकाच्याच घरामध्ये होतं. आता हे सगळं स्वच्छ करून घेतलं, घरसुद्धा स्वच्छ झाडून घेतलं आणि मग देवपूजा करायला घेतली. तर आज जरा सगळं लवकर आवरलं, कारण सकाळी जरा लवकरच उठले होते. मुलांचा टिफिन तर तयार झाला होता आणि मग मी देवपूजेला सुरुवात केली. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले, त्यानंतर सगळ्या देवी देवतांना. आणि छान आणि सुंदर अशी सकाळची पूजा माझी झाली होती. आणि ज्यावेळेस आपण अशी सकाळी उठल्या उठल्या लवकर देवपूजा करतो ना, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. कारण दुपारी किंवा मग अगदीच 10-11च्या नंतर जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा केलेली वेगळी आणि अशी सकाळी सकाळी पूजा केलेली वेगळी वाटते. आणि अशा सकाळच्या शुद्ध वातावरणात जेव्हा आपण पूजा करतो ना, त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं. मला तर असं सकाळी पूजा करायला खूप आवडते, पण बऱ्याच वेळा ते शक्य होत नाही. पण जेव्हा केव्हा मी सकाळी लवकर उठते वेळेस तरी मी अशी सकाळच्या वेळेस लवकर पूजा करून घेते. तर हे तुम्हाला दिसत असेल स्वामींसाठी वस्त्र आहे. तर हे सुद्धा मी घरीच बनवते. आणि जसं की तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये दाखवलं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आता सांगत असते, तुम्हाला जर स्वामींसाठी वस्त्र हवे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. खाली माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. मी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार स्वामींसाठी वस्त्र नक्की शिवून देईल. तर बघा आजचा आमचा पहिला दिवस तर नाही, पण आम्ही हा स्कूलचा ड्रेस घेतला, त्यामुळे जरा आनंद वेगळाच होता. तर याने स्कूलचा ड्रेस घातला आणि त्यानंतर आरशामध्ये वगैरे बघितलं मी कसा दिसतो म्हणून, आणि तयारी वगैरे झाली. त्यानंतर ते स्कूलला गेले. त्यानंतर मग मी माझी नित्यसेवा करायला घेतली, कारण मुलं स्कूलला जायच्या आधी नित्यसेवा करायचं म्हटलं की मग त्यांचा गोंधळ वेगळा चालू असतो आणि आपल्याला व्यवस्थित वाचता येत नाही, कारण मग अर्धं लक्ष इकडं राहतं आणि अर्धं लक्ष मुलांकडे राहतं. म्हणून मग देवपूजा तर मी आधी करून घेते, पण नित्यसेवा करायची असली की मग ते मुलं गेल्यानंतरच करते, म्हणजे निवांत सगळं वाचता येतं. तर नित्यसेवेमध्ये मी रोज काही फार माझ्याकडून होत नाही, पण स्वामीचं जे स्वामीचरित्र सारामृत आहे ना, तर ते मी रोज पठण करते. आणि त्यासोबतच हे गणपती बाप्पांचं एक पुस्तक आहे माझ्याकडे, तर ते सुद्धा मी रोज वाचते, म्हणजे त्याच्यामधला रोज एक अध्याय मी पठण करत असते. आधी रोज 5 अध्याय मी पठण करायचे, पण आता सगळं काही करणं शक्य होत नाही, म्हणून रोजचा एक अध्याय मी याच्यामधला वाचत असते. आणि स्वामींच्या 11 माळी करायचं म्हटलं ना, की त्या मी भांडी वगैरे घासत असले किंवा मग स्वयंपाक करत असेल किंवा किचन ओट्यावरचं जे काही काम करत असेल त्यावेळेस अशा अंतकरणाने ते गजाननाचे पूजन करण्यात दंग होते.
दक्षाने मृद्गल ऋषींना साष्टांग नमस्कार घातला व आपली सर्व हकीकत त्यांना सांगितल्यानंतर तो म्हणाला, महाराज मला आपल्या दर्शनाची तळमळ लागली होती. आता आपल्या दर्शनाने माझ्या मनाला समाधान झाले. गजानन म्हणजे तुम्हीच ही माझी आता दृढ भावना झाली आहे. दक्षाचे बोलणे ऐकून मृद्गल ऋषीही प्रसन्न झाले. ते दक्षाला म्हणाले, राजकुमारा तू माझ्यापेक्षाही मोठा भक्त आहेस. आज 1000 वर्ष मी गजाननाच्या प्राप्तीसाठी तप करीत आहे, पण अजून मला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही. तुझी भक्ती आणि भाग्य मोठे आहे यात संशय नाही. चराचर जग निर्माण करणारा तो परम ईश्वर तुझ्या प्रत्यक्ष दृष्टीस पडला. तेव्हा मीच तुझ्या दर्शनाने पावन झालो आहे. तूच मला वंदनीय आहेस. ये, जवळ ये आणि मला कळकळून भेट. नंतर मृद्गल ऋषीने दक्षाला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. तो म्हणाला, दक्षा तू या मंत्राचा रोज जप कर. गजानन तुझ्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करेल. मात्र मंत्रापासून ढळू नकोस, नाहीतर सर्वनाश होईल. जोपर्यंत तू भक्तियुक्त अंतकरणाने विनायकाची भक्ती करत राहशील तोपर्यंत देव किंवा दानव कोणीही तुझे काहीही अनिष्ट करू शकणार नाही. त्या समयी मुंबापुरी विष्णू व ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतरी करुणी लोका उपदेशती इतिहासी आणावे अकलकोटी हेचू उपजला नुपाकोटी बौद्ध लोका खटापटी बोवासी शेवटी आणि रातन दिनी उपमंदिरी वेदांतच्या ब्रह्मचारी करीती येतेने अंतरी नृपती बहु सुखावे ख्याती वाढले होते. त्यावेळी पहावे तिचे लक्षण ब्रह्मचारी करता भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करतात. स्वामी श्री ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे गुण्या सत्वर रायती राजा असले मुखी काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुण्याशी विचित्र वृत्ती बुवा नदी काय म्हणी हा तो वेड्या सैन्याशी बुरड पडली लोकांशी गेले लागले व्यर्थ भक्तीचे याचे ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्र बाहेरी लोका बोलते साहस्य तरी तुम्ही व्यर्थ बसला हो. तर सकाळची नित्यसेवा माझी करून झाली आणि त्यानंतर परत बाहेर छान असं वातावरण झालेलं होतं आणि असं आभाळ असलं ना की ते बघायला खूप छान वाटतं. आणि अशा वातावरणामध्ये गरम गरम चहा तर प्यायला खूप आवडतो, म्हणून मी सकाळी सकाळी जेवणाआधी तर परत एकदा 1 कप चहा पितेच. आता सकाळची देवपूजा बघा अशी झालेली होती आणि आज सोमवार होता ना, म्हणून छान असं व्हाईट कलरचं वस्त्र मी देवघरामध्ये अंथरून घेतलं. स्वामींनासुद्धा छान असं पांढऱ्या रंगाचं वस्त्र मी घालून घेतलं होतं. त्यानंतर मग ही सगळी अशी माझी कामं अर्धवट आवरलेली होती. म्हणजे आता मुलं स्कूलला गेल्यानंतर थोडीफार भांडी मी घासून घेते आणि त्यानंतर थोडी भांडी राहिलेली असतात तर ती मग नंतर घासते, कारण चहाची असेल किंवा मग बरीचशी 1-2 भांडी निघतात तर मग ती सगळी परत एकदा घासून घ्यावी लागतात. पण तरीही मी किचन सकाळी एकदा पुसून घेते. तर पुसलेलं बघा सगळं किचन असं खायचं दिसतं. आणि त्यानंतर मग मला चहा घ्यायचा होता तर मी परत एकदा चहा घेतला. आणि आभाळ असलं किंवा थंड वातावरण असलं ना की मग दिवसातून 2-3 कप चहा आपण कधी घेतो ते आपल्यालासुद्धा कळत नाही. आणि मला तर दिवसातून 2-3 वेळा चहा लागतोच, म्हणून मग मी जेव्हा वाटेल तेव्हा चहा करून घेते. तर देवपूजा झाली आणि त्यानंतर म्हटलं चला आता चहा घेऊया. तर छान असा चहा मी बनवून घेतला. त्यानंतर मग छोटा स्वच्छ पुसून घेतला आणि थोडीफार भांडी होती तीसुद्धा घासून घेतली. तर बघा आता स्वच्छ केलेलं किचन माझं काहीसं असं दिसत होतं. आता बऱ्याच वेळेस म्हणजे प्रत्येक महिन्याला मी काहीतरी बदल किचनमध्ये करत असते. तर आता तुम्हाला या किचनमध्ये काय बदल दिसला हे कमेंट करून मला नक्की सांगा. तर सगळी भांडी बघा आता सध्या तरी अशीच ठेवावी लागतात, कारण आता पाऊस येतो ना तर मग बाहेर भांडी ठेवली की लगेच पावसामुळे ओली होतात, म्हणून मग असेच इथे दाराच्या बाजूला मी ठेवते. म्हणजे काय होतं, हवासुद्धा खेळती राहते आणि हवेमुळं भांडेसुद्धा लगेच वाळून जातात. आणि किचन ओट्यावरती भांडी ठेवायचं म्हटलं की ती वाळत नाही, म्हणून मग मी अशीच बाजूला ठेवते. तर आता सकाळचे सगळे कामं माझे आवरले होते. त्यानंतर मला एक वस्त्र बनवायचं होतं स्वामींसाठी, तर ते मी बनवलं. तर बघा किती छान आणि सुंदर कलर आहे ना, व्हाईट आणि रेड कलरमध्ये मी हे वस्त्र बनवून घेतलं. आणि वारकरी वस्त्र याला आपण म्हणू शकतो. तर खूप छान आणि सुंदर दिसणार आहे हे स्वामींना घातल्यानंतर, कारण याचं कॉम्बिनेशन बघा रेड आणि व्हाईट कलरमध्ये आहे, त्यामुळे दिसायला किती छान दिसतं. आता तुम्हाला जर स्वामींसाठी असं वस्त्र हवे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, कारण आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे आणि त्यासोबत शयनी एकादशीसुद्धा येणार आहे. तर त्यानिमित्ताने तुम्हाला जर छान असं वारकरी थीमनुसार स्वामींसाठी वस्त्र हवं असेल, छान असा फेटा हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा
आणि स्वामींसाठी 5 इंचाच्या मूर्तीसाठी किंवा 3 किंवा 11 इंचाच्या मूर्तीसाठी तुम्ही हे वस्त्र बनवून घेऊ शकता. तर आजचं हे वस्त्र तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि व्हिडिओला हाईप छान असे स्वामींचे नवीन कलेक्शन वस्त्रांचे तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.